थांबवते, कारण ओबीसी प्रवर्गासाठी आता आरक्षण सोडतीला सुरुवात झालेली आहे। ओबीसी प्रवर्गासाठी आता आरक्षण काढलं जाईल। 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर होणार आहेत। आता या 8 महापालिका कुठल्या असणार, तुमच्या शहराचा महापौर हा कुठल्या प्रवर्गातला असणार हे तुम्हाला आता काही वेळातच कळणार आहे। आतापर्यंत 4 महापालिकांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। आता यानंतर ओबीसी प्रवर्गासाठी प्रत्यक्ष आरक्षण सोडतीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पुढच्या काही मिनिटातच हे स्पष्ट होणार आहे की या 8 महापालिका कुठल्या असणार, ज्या महापालिकांमध्ये ओबीसी महापौर होणार आहे। त्यामुळे सोडतीला सुरुवात झाली आहे। आपण पुन्हा एकदा क्विक रिकॅप देऊया सगळ्या प्रेक्षकांना। कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीचा महापौर होणार आहे, यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। ठाण्यामध्ये अनुसूचित जातीचा महापौर होणार आहे। लातूर आणि जालन्यामध्ये अनुसूचित जातीचा महिला महापौर होणार आहे। या 4 महापालिकांचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। आता ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीला प्रारंभ झालाय। 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर होणार आहे आणि त्यामध्ये काही महिलांसाठी राखीव असतील। त्यामुळे या 8 महापालिका कुठल्या जिथे ओबीसी महापौर होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता प्रत्यक्ष सोडतीला सुरुवात झालेली आहे। आता मुंबईसाठी कुठला महापौर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। पुन्हा एकदा आपण राजूकडे जाऊयात। राजू, या 8 महापालिका कुठल्या असतील, एकूण किती चिठ्ठ्या टाकण्यात आलेल्या आहेत, ज्यापैकी 8 महापालिकांचा नंबर लागू शकतो ओबीसी प्रवर्गासाठी? अगदी आपण पाहतोय की आता ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत आपण पाहतोय कल्याण डोंबिवली असेल, ठाणे, लातूर आणि जालना ह्या 4ही चिठ्ठ्या ज्या आहेत त्या बाजूला केल्या जातील आणि उर्वरित चिठ्ठ्या ज्या आहेत त्या बॉक्समध्ये टाकल्या जातील आणि त्यानंतर त्यातून 8 चिठ्ठ्या ज्या आहेत त्या उचलल्या जातील। 8 चिठ्ठ्या ज्या हाताला लागतील त्या ठिकाणी ओबीसींचं आरक्षण जे आहे ते लागू होणार आहे। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठलं नेमकं लागते बघतोय आपण की आपल्याला आतापर्यंत 8 महापौरपदी ओबीसी नगरसेवक असेल। इचलकरंजी आहे, पनवेल आहे, अकोला आहे, अहिल्यानगर आहे, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर आणि जळगाव या 8 ठिकाणी जे आहे ते ओबीसींचा महापौर बसणार आहे। आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगू, इचलकरंजीमध्ये ओबीसी महापौर असणार आहे, पनवेलमध्ये असणार आहे, अकोल्यामध्ये असणार आहे, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर आणि जळगाव या 8 महानगरपालिकांच्या महापौरपदी ओबीसी जे आहे ते महापौर बसणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालेलं आहे। यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा समावेश नाही, याचा अर्थ खुल्या प्रवर्गातला महापौर जो आहे तो मुंबई महानगरपालिकेमध्ये बसणार आहे। यापैकी आता पुन्हा एकदा महिलांचं आरक्षण काढायला सुरुवात झालेली आहे। 8 चिठ्ठ्यांपैकी 4 चिठ्ठ्या ह्या उचलल्या जातील आणि ज्या चिठ्ठ्या हातामध्ये येतील त्या ठिकाणी महिलांचं आरक्षण लागू होणार आहे। त्यामुळे ओबीसी मध्ये महिला महापौर आरक्षण काढायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की इचलकरंजी, पनवेल, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर आणि जळगाव या 8 महानगरपालिकांमध्ये ओबीसींचं आरक्षण जे आहे ते लागू झालेलं आहे आणि आता यातून 8 पैकी 4 महानगरपालिकांमध्ये नेमकं महिला महापौर कोण असणार आहे हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। त्या प्रक्रियेला तर आपण पाहतोय की आतापर्यंत जे चित्र स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे अनुसूचित जमाती असतील, अनुसूचित जाती असतील किंवा ओबीसी आरक्षण सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। एकूण ह्या सगळ्या महानगरपालिका वगळता आता उर्वरित ठिकाणी जे आहे ते खुल्या प्रवर्गातलं आरक्षण जे आहे ते लागू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यातलं आता फक्त पाहणं महत्त्वाचं आहे का खुल्या प्रवर्गातून महिला महापौर किती बसणार आहे। तुम्हाला जर असं थांबवते, कारण कुठल्या 8 महापालिका आहेत जिथे ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण सोडत निघालेली आहे ते आपण प्रेक्षकांना दाखवतोय। इचलकरंजीमध्ये ओबीसी महापौर होईल, त्यासोबतच पनवेल आहे, अकोला आहे, या सगळ्या महापालिकांमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौर बसणार, यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आतापर्यंत 12 महापालिकांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि या 12 पैकी पहिल्या ओबीसी महापौर असेल तो आपण पाहिलेला आहे इचलकरंजीचा, नंतर पनवेलमध्येही ओबीसी महापौर बसेल। 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर होणार आहे, त्यापैकी 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला महापौर असणार आहे, हे देखील आता निश्चित झालेलं आहे। अकोल्यामध्ये ओबीसी प्रवर्गाचाच महापौर होणार, यावर शिक्कामोर्तब झालंय। इचलकरंजी, पनवेल, अकोला, त्यानंतर पुढची महापालिका आहे अहिल्यानगर, इथेही ओबीसी प्रवर्गाचाच महापौर होईल। पनवेल, इचलकरंजी, अकोला, अहिल्यानगरात ओबीसी महापौर होणार हे निश्चित झालेलं आहे। त्यासोबतच उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगावातही ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण आहे। या 8 महापालिकांमध्ये जिथे ओबीसी प्रवर्गाची सोडत निघालेली आहे त्यापैकी 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला महापौर असणार आहे। आता त्या 4 महापालिका कोणत्या आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।
उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव आणि त्यासोबतच अकोला, पनवेल, इचलकरंजी आणि अहिल्यानगरामध्ये ओबीसी महापौर असणार आहे। या 8 महापालिकांची सोडत आता निघालेली आहे। एकूण 12 महापालिकांचं चित्र स्पष्ट झालंय। आता ओबीसी महापौर कुठे असणार आहे आपण पुन्हा एकदा पाहतोय। अकोल्यामध्ये ओबीसी महापौर असेल, इचलकरंजी आणि पनवेलमध्येही ओबीसी महापौर असेल। त्यानंतर अहिल्यानगरमध्येही ओबीसी महापौर असेल, उल्हासनगरमध्येही ओबीसीच महापौर बसेल, कोल्हापूरमध्येही ओबीसी महापौर असेल, जळगावात ओबीसी महिला महापौरपदी विराजमान होईल हे आता स्पष्ट झालेलं आहे। जळगावामध्ये ओबीसी महिलेसाठी सोडत निघालेली आहे। आणखी कोणत्या 3 महापालिका आहेत या 8 पैकी जिथे ओबीसी महिला महापौर होईल हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल। जळगावमध्ये आरक्षणाचा प्रवर्ग निश्चित झालाय, तो म्हणजे ओबीसी महिला। जळगावमध्ये ओबीसी महिला महापौर होणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालंय। 8 महापालिकांमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौर होणार आहे, त्यापैकी जळगावमध्ये ओबीसी महिला महापौर होणार आहे। आता इतर 7 पैकी किती महापालिका म्हणजे जवळपास 4 महापालिका एकूण आहेत की जिथे ओबीसी महिला महापौर होणार आहेत। इतर त्या 3 महापालिका कुठल्या आहेत की जिथे ओबीसी महिला महापौर होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत काढली जाईल। आपण पुन्हा एकदा राजूकडे जाऊयात। राजू, जळगावचं आता सोडत निश्चित झालेली आहे। चंद्रपूर संदर्भातही अपडेट येते। चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला महापौर असणार आहे। चंद्रपूरमध्ये आरक्षणाचा प्रवर्ग निश्चित झालाय, ओबीसी महिला। जळगाव नंतर चंद्रपूरमध्येही ओबीसी महिला महापौर होणार आहेत। आता इतर कुठल्या 2 महापालिका असतील जिथे ओबीसी महिला महापौर होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। जळगाव आणि चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला महापौर होणार हे निश्चित झालेलं आहे। इतर ज्या आता 6 महापालिका आहेत त्यापैकी किती महापालिकांमध्ये ओबीसी महिला महापौर होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अहिल्यानगरमध्येही ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झालेलं आहे। आता 3 महापालिका झाल्यात 8 पैकी जिथे ओबीसी महिला महापौर होणार आहे। आता आणखी एका महापालिकेची प्रतीक्षा आहे। या ओबीसी आरक्षण निश्चित झालेल्या महापालिकांपैकी आणखी एका महापालिकेमध्ये ओबीसी महिलेची वर्णी लागणार आहे। अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला महापौर होणार आहे। जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर ओबीसी महिलांसाठी आरक्षित झालेला आहे। या 3ही महापालिकांमध्ये ओबीसी महिलेला महापौरपदी विराजमान होण्याचा मान मिळणार आहे। आता कोणत्या पक्षाकडे ओबीसी महिला प्रवर्गातील नगरसेवक आहेत याची खरं तर आता चाचपणी सुरू झालेली असणार आहे। अनेक पक्षांची धाकधूक आता वाढलेली आहे। अकोल्यामध्येही ओबीसी महिला महापौर होणार हे निश्चित झालेलं आहे। तर 4 महापालिका जिथे ओबीसी महिला आरक्षण होणार आहे निश्चित झालेलं आहे हे आपल्या समोर आलेलं आहे। अकोल्यामध्ये ओबीसी महिला महापौर होईल, चंद्रपूर, जळगावमध्येही ओबीसी महिला महापौर होणार आहे आणि अहिल्यानगरमध्येही ओबीसी महिला महापौर होणार आहे। त्यामुळे या 8 महापालिकांचंही चित्र स्पष्ट झालेलं आहे जिथे ओबीसी आरक्षण आहे आणि त्यापैकी या 4 महापालिका आहेत जिथे ओबीसी महिला महापौर होणार आहे। त्या 4 महापालिका पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते। अहिल्यानगर, अकोला, चंद्रपूर आणि त्यासोबतच अहिल्यानगर या 4ही महापालिकांमध्ये ओबीसी महिला महापौर होणार आहे। जळगाव, चंद्रपूर, अकोला, अहिल्यानगर 4 ठिकाणी ओबीसी महिला महापौर आणि इतर 4 महापालिका आहेत त्या सगळ्या महापालिकांमध्ये ओबीसी महापौर होणार आहे। त्यामध्ये आहे उल्हासनगर, पनवेल आणि इतर 2 महापालिका आहेत ज्यामध्ये ओबीसी महापौर होणार आहे। आपण पुन्हा एकदा हे चित्र पूर्णपणे पाहतोय। अकोल्यामध्ये ओबीसी महिला महापौर होईल, अहिल्यानगरमध्येही ओबीसी महिला महापौर होणार आहे, चंद्रपूर आणि जळगावमध्येही ओबीसी महिला महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झालंय। उल्हासनगरमध्ये ओबीसी महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झालंय। कोल्हापूरमध्ये ओबीसी आरक्षण पडलेलं आहे, कोल्हापूरमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौर बसणार यावर शिक्कामोर्तब झालंय। चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला आहे, अर्थात चंद्रपूरमध्ये मोठी रस्सीखेच काँग्रेसमध्येच आहे, त्यामुळे काँग्रेसमधल्या कुठल्या गटामध्ये ओबीसी महिला आहे जी नगरसेवकपदी निवडून आलेली आहे ते पाहणे तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। जळगावमध्ये ओबीसी महिला महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झालंय। जसं मगाशी राजूंनी सांगितलं होतं, या आरक्षण सोडतीवरूनही बरीचशी समीकरणंही बदलू शकतात। आता त्यामुळे किती मोठी समीकरणं बदलतात, कुठल्या महापालिकामध्ये नेमकं काय घडतं, कशा वेगवान घडामोडी घडतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता सगळ्याच पक्षांची एकूण नजरा या सगळ्या सोडतीकडे लागलेल्या होत्या। सगळ्याच पक्षांची उत्कंठा वाढलेली होती की त्यांच्या महापालिकेमध्ये
कुठलं आरक्षण पडतं याकडे सगळ्याच पक्षांचं लक्ष होतं. अखेर ही सोडत आता निघतीये. यामध्ये जळगाव चंद्रपूर मनपासाठी ओबीसी महिलांसाठी आरक्षण निश्चित झालंय. तर कल्याण डोंबिवलीमध्ये या तिघांना